मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत आहे। लोकल तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती समोर येते। तर तांत्रिक बिघाडामुळे लोकल वाहतूक उशिराने धावते। फलाट क्रमांक 5 आणि 7 वरील तांत्रिक बिघाडाचा फटका बसताना दिसून येतोय। 3 दिवसांच्या महा ब्लॉक नंतर सुद्धा मध्य रेल्वेचं रडगाणं सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेच्या लेट मार्कमुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होताना दिसतात। कारण आज आठवड्याचा पहिला दिवस आहे। लगबग सुरू आहे लोकांची आपल्या कामावर जाण्याची। मात्र या ठिकाणी पश्चिम रेल्वे पाठोपाठ आता मध्य रेल्वेचा सुद्धा खोळंबा झाल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? आज आठवड्याचा पहिला दिवस मुंबईकरांची एकतर 3 दिवस जम्बो ब्लॉकमुळे हाल झालेले होते। लोकलची लाईफलाईन समजली जाते मुंबईची, त्या लोकलला प्रवास करणाऱ्यांची, आणि आता सोमवारी सुद्धा हे त्रास त्यांना सहन करावे लागतात। पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेवर सुद्धा खोळंबा झाल्याचं दिसतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच आपण या ठिकाणी बघतोय 30 आणि 63 तासांच्या जम्बो मेगा ब्लॉक नंतर आठवडा दिवस हा कर्मचारी वर्गाचा होता कामावर जाण्याचा। परंतु दिवसाच्या एकूण सुरुवातीलाच कामावर जाताना प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळते। कारण मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने होते। यामुळे कुठेतरी प्रवाशांचे हाल होताना संताप व्यक्त होतोय। एकीकडे उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो, तर दुसरीकडे मध्य रेल्वेच्या लोकांची अद्यापही वेळेत धावत नसल्यामुळे प्रवाशांचे या ठिकाणी संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। मात्र मध्य रेल्वे यावरती कधी तोडगा काढणार आणि लोकल कधी पूर्ववत होईल याकडे सवाल लागलेला आहे। निश्चितच स्वप्नील, आता ही जी मध्य रेल्वे आहे ती कधी सुरळीत होणार याकडे लक्ष आहे। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।